तर केवळ निवेदन किंवा मोर्चे काढण्यासाठी महिला कार्यकर्त्यांचा वापर करू नका, त्यांना मान सन्मान देत त्यांचे हात बळकट करा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोलेंसमोर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देताना पुढील 5 वर्षात आपलं सरकार येणार असा विश्वास दिला। मात्र याच वेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना नाना पटोलेंसमोर व्यक्त केल्या। महिलांना साधा विचारल्या सुद्धा जात नाही की तुझी आर्थिक मदत करायची आहे का नाही। फक्त महिलांना कुठे वापर केला जातो, निवेदन द्यायचं आहे, मोर्चा आहे, गाडी घेऊन यायची आहे, पण गाडीसाठी पैसे नुसत्या निवडणुकीच्या काळात बूथ कमिट्या बनतात तर त्या फक्त कागदावरच बनतात। पण वर्षभर शक्ती प्रमुख असतो, बूथ कमिटी असो, त्यांचा फॉलोअप झालाच पाहिजे। महिन्याची एक मीटिंग बूथ कमिटीची झाली पाहिजे। वोटाच्या मतदानातून एक मीटिंग झाली पाहिजे। तो कार्यकर्ता प्रत्यक्षातून दुसऱ्या सेलमध्ये नाही पाहिजे। दिव्यांग असेल, स्पोर्ट्स जर असेल तर स्पोर्ट्स सेल आणि विद्यार्थी सेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी एक विनंती आहे काँग्रेस पक्षाला। आणि जेवढे काही सेल आहेत त्यांना उचित वागणूक निवडणुकीत म्हणा किंवा मग जेव्हा काँग्रेस पक्षाच्या मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये मिळायला पाहिजे। ज्याला ज्याला जबाबदारी घ्यायची आहे त्याने ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची। संघटनेचे पद हे शोभेचे पद नसले पाहिजे। संघटनेचे पद या संघटनेसाठीच कामात आले पाहिजे, तरच आपण होकार दाखवायचा। नाही तर मला बनवा वेळच नाही, हे अजिबात चालणार नाही। काय घोडी पाहिजे, ही गाडी घोडीची व्यवस्था करू, सगळं करू, पण वेळ आपल्याला काढावा लागेल, जावं लागेल लोकांपर्यंत। मला ठेका मिळाला नाही म्हणून मी पक्षाचं काम करणार नाही, हे अजिबात कोणी डोक्यात नाही।